ब्रेन हॅमरेज म्हणजे काय? हॅमरेज म्हणजे रक्तस्राव आणि ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूमध्ये झालेला रक्तस्राव. नमस्कार, मी डॉक्टर अरिहंत पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन वर्किंग ॲट यशप्रभा न्यूरो हॉस्पिटल मिरज. याची मुख्य दोन टाईप्स आहेत. एक म्हणजे ट्रॉमॅटिक ब्रेन हॅमरेज आणि दुसरं स्पॉन्टेनियस ब्रेन हॅमरेज. ट्रॉमॅटिक ब्रेन हॅमरेज म्हणजे मेंदूला किंवा कवटीला मार लागून मेंदूमध्ये झालेला रक्तस्राव. तो ॲक्सिडेंटमुळे होऊ शकतो, घरी पाय घसरून पडल्यामुळे होऊ शकतो, मारामारीमुळे होऊ शकतो, डोक्यावरती नारळ पडल्यामुळे होऊ शकतो. अशावरती विविध प्रकार आहेत. आता स्पॉन्टेनियस ब्रेन हॅमरेज म्हणजे मुख्य म्हणजे मेंदूतील रक्तवाहिनी उच्च दाबामुळे रक्तवाहिनी फाटून मेंदूमध्ये झालेला रक्तस्राव. आता याची लक्षणं काय आहेत ते आपण पाहूया. लक्षणं मुख्य दोन भागामध्ये डिवाइड करता येऊ शकतात. पहिलं लक्षण म्हणजे कवटीच्या मध्ये मेंदू असतो आणि मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूवरती दाब येऊन येणारी लक्षणं ती काय असू शकतात, तर उलटी मळमळ होणे, डोकं दुखणे आणि हळूहळू शुद्ध हातपायला चालू होणे. आणि दुसरं मुख्य, रक्तस्रावामुळे ज्या ठिकाणी रक्तस्राव झालाय तो भाग निकामी होऊन तो भाग, शरीरातला जो भाग सांभाळतो तो भाग खराब होणे. आणि रक्तवाहिनी फुटल्यामुळे बऱ्याच लोकांना हेडेक खूप जास्त होतो यावेळेला. हे तीन मुख्य लक्षणं आहेत. आता आपण ट्रीटमेंट बद्दल जर बोलायचं झालं तर अशी लक्षणं ज्यांना आढळतात त्यांनी लगेचच्या लगे तात्काळीने जवळ जिथे न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन अवेलेबल असलेल्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधावा. ते सिटी स्कॅन किंवा MRI हे करून योग्य तो निर्णय घेतील की कुठल्या टाईपने ट्रीटमेंट करावं. औषध गोळ्यांनी होऊ शकेल किंवा ऑपरेशन लागू शकेल. जितक्या लवकरात लवकर आपण ट्रीटमेंट चालू करू तितके रिकव्हरीचे चान्सेस जास्त असतात.